खिजर रईस इस वक्त ओपन करने के लिए आए हैं और खिजर रईस ने पिछले सिटी क्रिकेट में जो एक दिन का शो था अमित स्मृति चषक उसके बेस्ट बैट्समैन रहे थे पिछले सीजन में। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए रितेश धुमाल मेरे ख्याल से। पहली गेंद बहुत खूबसूरत कवर ड्राइव, दिलकश स्ट्रोक, डीप कवर में खिलाड़ी हैं केतन मुकादम। 1 रन बनता हुआ। सुरुवात चांगली झालेली आहे सिंगल्सने खिजर रईसची। गोलंदाजी मार्कवर रितेश आहे। हा सामना देखील तितकाच रंगतदार असणार आहे सिद्दीक सर, कारण हे दोन संघ तगडे संघ म्हणून ओळखले जातात सिटी फॉर्मॅट मधले। 1 रन से खाता खुला है यहाँ पर खिजर रईस का। बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है। साहिल इस मर्तबा खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ डीप पॉइंट पे। 1 रन। खिजार आणि साहिल हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। सिद्दीकजी भाबे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि सिटी क्रिकेटची स्पर्धा त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। आज त्यांचा साथ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मिळते। रितेश धुमाल आगे रखा था, टर्न कर दिया ऑन साइड में, बैकलिफ को नीचा रखकर 1 रन। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल सटीक लाइन पे गेंदबाजी कर रहे हैं और बैट्समैन भी मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं। लाइन एंड लेंथ खूप चांगला शब्द तुम्ही वापरला त्या ठिकाणी, कारण गोलंदाजाकडे या दोन गोष्टी असणं खूप महत्त्वाचे आहे। आणि लाइन अँड लेनच्या सोबत पिचिंग देखील तितकीच प्रॉपर पाहिजे। तुम्ही कुठल्या दिशेला पिच करताय बॉलला हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा। साहिल सामना कर रहे हैं रितेश धुमाल का। आसमान में तान दिया है, गेंद के नीचे खिलाड़ी और पहला झटका लगता हुआ आउट होके जा रहे हैं साहिल। धन्यवाद डीजे। आगमन झालं आहे लाहोटी कंपाऊंडचे शाखा प्रमुख माननीय श्री विजयजी पाटील साहेबांचं आगमन झाले। आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम। स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये विजयजी पाटील साहेब यांचं आगमन झाले। आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। बहुत बढ़िया कैच पकड़ा केतन मुकादम ने आउटफील्ड में। देखिए रईस बिल्डर एंड डेवलपर के 12वें खिलाड़ी का ड्रेस नहीं है, इसलिए 2 रन का पेनल्टी उनको दिया जाता है। जब दूसरी इनिंग की शुरुआत होगी तो ये पेनल्टी हम ऐड करेंगे। धावसंख्या 3 झाले। कुठेतरी संयमाचा बाण सुटलेला आहे आणि मोठ्या फटका मारण्याच्या नादामध्ये साहिल हा झेलचीच्या स्वरूपात बाजूला। नवीन फलंदाज सोमनाथ तुम्हाला पाहायला मिळेल। ओ स्विच हिट, कमाल का शॉट, गेंद 4 रनों के लिए। जो पहले बैट्समैन आउट हुए वो साहिल शेख नहीं है बल्कि योगेश है। योगेश आउट होके गए हैं। तसेच वेलकम वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं देखील आगमन झालं। आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। धन्य भादवड़ टिमगरपाड़ा जहाँ पर जगदीश नाइक जैसे खिलाड़ी रहते हैं। खूप मोठा आदर्श, खूप मोठा खेळाडू आणि अजूनही तो आपलं योगदान भादवड गावाला देतोय। धावसंख्या रितेश 7। धुमाल फिर से स्विच हिट की कोशिश, बैट्समैन के बॉडी लैंग्वेज को पढ़ा। अच्छी गेंद, ओवर समाप्त होता हुआ पहला कुल स्कोर है 7। राजा मनुष करसन फुलोरे तो आज बहुत खूबसूरत ड्रेसिंग में आए हैं, येलो विथ वाइट। गौरव मोटर्सचे मालक सन्माननीय विजय शंकर पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय आयोजकांच्या वतीने। नारायण स्मृती चषकामध्ये तुमचं सर्वोच्च स्वागत, वेलकम। और हमेशा की तरह स्मार्ट डैशिंग डायनामिक दिखने वाले माजी नगर सेवक सुरेंद्र गुलवी को भी हम देख रहे हैं। ये भी शख्स के ऐसा लगता है कि उम्र बढ़ नहीं रही है, जब भी देखो ऐसे नजर आते हैं।
सन्माननीय विजय नारायण पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला नारायण स्मृती चषकाच्या सर्व सन्मान चिन्ह उपलब्ध झालेलं आहे. विजय शंकर पाटील यांच्याकडून आम्हाला नारायण स्मृती चषकाच्या सर्व सन्मान चिन्ह आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. देखिए कुछ लोग ऐसे हैं जो याद नहीं रह जाते बल्कि याद बन जाते हैं, और क्रिकेट की जहाँ तक बात रहेंगी, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक एक ऐसा ब्रांड बन गए जो ना कभी भुलाए गए हैं ना भुलाए जाएंगे. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक है हमारे साथ. सुरेंद्र गुलवी प्रहलाद, क्या खिलाड़ी रहे, क्या ऑलराउंडर रहे, क्या एनालाइज करते थे. ये वो खिलाड़ी हैं जिनकी वजह से भिवंडी में क्रिकेट अभी भी चमक रहा है. मनोहर के बाप का नाम क्या? राइट आर्म ओवर द विकेट और शुरुआत कर दी बीमर से धनराज ने अब पहली गेंद बीमर की ज़्यादा तेज करना चाहता. 2 रन स्कोर में आते हुए 9 पे पहुंचा स्कोर. खिजर रईस बहुत कंप्लीट टेक्निक बैट्समैन है, 6 पे बल्लेबाजी कर रहे हैं. आने वाले बल्लेबाजों में हरकम पटेल टीम के कैप्टन का आना बाकी है, जबकि नए बैट्समैन बाहुबली बैट्समैन सोमनाथ पाटिल 1 डाउन पोजीशन पे. कौन भूल सकता है करेश मात्रे की उस शो को इसी ग्राउंड पे जहां सोमनाथ पाटिल ने 47 की बहुत अच्छी इनिंग खेली थी और वाइडिश मिड विकेट पे आउट हुए थे. जॉय कुमार टीम को बीमार करने वाला बॉल बीमर इस बार धनराज की ओर से. नेक्स्ट बॉल फ्री हिट. खिजर को टर्न कर दिया ऑन साइड में बहुत ही खूबसूरती के साथ. छोटी बैकलिप से डीप स्क्वायर लेग पर 1 रन. 11 पे पहुंचा है स्कोर, 10 पे पहुंचा है स्कोर, 1 विकेट. सोमनाथ पाटिल बाहुबली बैट्समैन बालाजी के लिए जब खेले, और मदन बुआ का जो शो यहाँ पर हुआ था 2016 में, बालाजी फाइनल में पहुंची थी और उसकी कप्तानी भी की थी सोमनाथ ने. सामना कर रहे हैं सोमनाथ. ओ पहली गेंद टेस्ट करती हुई वाइड यॉर्कर, परफेक्ट गेंद. आता कुठेतरी लय पकडली आहे गोलंदाजाने. सुरुवातीला थोडीशी पडझड झाली होती, थोडासा दबाव घेतला होता, पण त्यानंतर मात्र हा खूप चांगल्या पद्धतीचा वाईड यॉर्कर आणि परफेक्ट पिचिंग, परफेक्ट एक्झिक्युशन. गुरुनाथ तरे साहब हमारे बीच में है. राइट आर्म ओवर द स्टंप डाउन द ग्राउंड खेला है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन बढ़िया फील्डिंग वहां पर महेश ठाकरे की. एकाएक पिक्चर में आ गए बाउंड्री बचाते हुए. सोमनाथ पाटिल 1 से खाता खोलते हुए कुल स्कोर को पहुंचा दिया 11 रन. चांगला फिटनेस आहे महेशचा आणि त्यामुळेच मात्र लॉंग ऑन मधून पुढे येऊन तो सरळ रेषेत आला क्रीजच्या आणि चांगला बॉल स्टॉप करून थ्रो केला. फक्त एकच धाव पूर्ण करता आलेली आहे. धनराज मैन फ्रॉम कामतकर 6 हिट गेंद से ये ट्रॉफी खिलाई जा रही है, और 6 हिट कितने आते हैं वो बात की बात है. धनराज ओह मोमेंट और एज और गॉन. क्या खूबसूरत गेंद थी. गुडलेन पे पड़ने के बाद अतिरिक्त उछाल था, बल्ले को छूती हुई चली गई विकेट कीपर के पास. गुरुनाथ तरे साहब भी ये देखिए मनीष, इससे अच्छी गेंद क्या हो सकती है. बाहेरच्या दिशेने कट करणारा बॉल होता. बाउन्स विथ टर्न बघितला आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. एज घेतली आणि करेशने कुठलीच चूक केली नाही आहे आणि फलंदाज बाद. बैट्समैन इस तरह की गेंद को पड़ी नहीं पड़ता है. काफ़ी स्पर्धाएं हो रही हैं और BC4 क्रिकेट के 3 टूर्नामेंट तो अनाउंस हो चुके हैं. उसके बाद कई ट्रॉफीज़ है कमिंग सून में जॉय कुमार ट्रॉफी A1 इंजॉय के साथ देखना ना भूलिए, वो भी आने जा रही है. स्कोर है इस वक्त 11 रन 2 विकेट. क्या गेंद थी जिस पे आउट किया. नए बैट्समैन हरकम पटेल, बाली ट्रॉफी के बेस्ट बैट्समैन. स्विंग किया
पीछे जाकर क्रीज में 1 रन। अरकम पटेल ने बाली ट्रॉफी 2021 में 2 अर्धशतक जमाए थे और बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट भी रहे थे। खूप चांगला शब्द तुम्ही वापरला त्याकडे स्विंग बॅटला खूप चांगल्या पद्धतीने रोटेट करून मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजनमध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या मात्र कासवाच्या गतीने पुढे जाते आणि पोचते फक्त 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. धनराज राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए इस मरतबा क्रैकिंग स्ट्रोक, पीछे फील्डर, व्हाट अ कैच, क्या कैच पकड़ा है वहां पर लॉन्ग ऑफ पे अजीत ने। इस तरह के कैचेस आसान नहीं रहते हैं और सोमनाथ सिटी क्रिकेट के पहले सीजन की पहली इनिंग में 1 रन बना के आउट, 2 रन बना के आउट। क्या कैच पकड़ा है ये देखिए, बहुत तेज फोर्स किया था, बहुत जल्दी गेंद पहुंची थी और क्या कैच लिया अजीत ने। एक्सलेंट टेकन बाय अजीत। ये देखिए कुठेतरी सावध सुरुवात करायची होती पण आता संत सुरुवात झालेली आहे. दुसरे षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 6च्या धावगतीने 12 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या. यस, आई थिंक नॉट अ वेरी गुड स्टार्ट फ्रॉम रईस बिल्डर एंड डेवलपर। नए बैट्समैन जंगजू खिलाड़ी हरीश केने, बहुत ही फाइटर क्रिकेटर है। देखिए रईस बिल्डर एंड डेवलपर की शुरुआत तो अच्छी नहीं हुई है, हालांकि पिछले साल ये टीम 3 नंबर पे रैंक कर रही थी, कई सेमीफाइनल्स खेले थे, लेकिन बहुत कुछ डिपेंड करता है हरीश केने पे। द क्लास इज परमानेंट, द फॉर्म इज परमानेंट, दिस इज द परफेक्ट टाइम हरीश केने प्रूव हिमसेल्फ। आणि यस रँकिंगमध्ये वर येण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. गेल्या वर्षी 3ऱ्या क्रमांकावर तुम्ही होता आणि या वर्षी 2ऱ्या किंवा 1ल्या क्रमांकावर येण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. रितेश धुमाल इस मरतबा खींच के मारने की कोशिश, एलिवेशन नहीं है, खेलना चाहते थे स्क्वायर लेग पे, बल्ले के मुंह को बहुत जल्दी खोल दिया था, वहां पर गेंद चली गई मिड विकेट पर। अजूनही आत्मविश्वासाची कमतरता जाणवते शॉट्समध्ये, कारण सुरुवातीचे 3 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर आता अरकम पटेल आणि हरीश केणे कुठेतरी आता सावधान्य खेळण्याचा प्रयास करतात या महत्त्वपूर्ण डावामध्ये. मैंने वो गोल्डन फिंगर साहिबा मोमिन 8 महीने 13 दिन के बाद मेरी दाईं ओर बैठे हुए हैं। बाली ट्रॉफी के फाइनल के बाद 13 रन 3 विकेट। आणि 850हून जास्त स्पर्धा करणारे सिद्दीकजी बाबे आमच्या डावीकडे बसलेत. त्यांची देखील खूप चांगली घोडदौड या भिवंडी परिसरामध्ये. रितेश धुमाल श्याम नाइक गैलरी एंड से सामना करेंगे हरीश केने। ओ स्विंग एंड मिस, नीची रही थी गेंद, बल्ला ऊपर से चला गया, कट शॉट खेलना चाहते थे। देखिए यहाँ TDPL भी हुआ था, तो उस एंड से जब गेंदबाजी हो रही थी तो अधिकांश गेंदें बैठ रही थी, अधिकांश गेंदें उठ रही थी। अगली 2 टीमों को आना है, नूरुल एंड शेख एंड नवाब खान फेम टीम नवाब स्पोर्ट और प्रभुदास नाइक फेम टीम जयदुर्गा बी। क्या गेंदें हो रही है, कौन बना के निकल रही है। अरकम आए कुछ समझाने हरीश केने को। प्रॉपर अँगल्ड अँड प्रॉपर पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे 2 बॅक टू बॅक बॉल थोड्याशा खालच्या उंचीने निघून जातात. फलंदाज मात्र थोडासा चाचपडतोय दबा बनवण्यासाठी. देखिए कारण है कि उस एंड से जब भी गेंदबाजी होती है तो अनइवन बाउंस है, अधिकांश गेंदें ऊपर भी उठती है और अधिकांश गेंदें नीचे भी रहती है। इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आए हैं, बढ़िया फील्डिंग, 1 रन। कमाल का कैच पकड़ा अजीत पाटिल ने। पण कुठेतरी यावेळेस गिअर चेंज करण्याची गरज आहे जावी कुमार तसेच रईस बिल्डरला, कारण 6 षटकाचं क्रिकेट आहे, अजून वेळ आहे. असं नाही आहे की रईस बिल्डरकडे वेळ नाही आहे, वेळ आहे आणि दोन्ही फलंदाज चांगला खेळ करण्याची क्षमता घेऊन आलेले आहेत. यस, सुभाष ठाकरे का अनुभव काफी काम करता हुआ। इस मरतबा गैप में स्विंग कर दिया है, गेंद पहले बाउंस पर, काऊ कॉर्नर के बाजू से जाती हुई 4 रन।
बारीकी से ढूंढा था। जिस तरह सुई में आप धागा पुरोते हैं उस तरह इस गैप को ढूंढा था। जबरदस्त शॉट। धावसंख्या 18 झाले, 18 रन्स. रितेशच्या विरोधात हल्ला चढवलाय. रितेशचा हा स्पेल चालू आहे. रितेश इस मरतबा बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के पास। 3 ओवर की समाप्ति, रन ज़्यादा नहीं बने, 18 बने और 3 विकेटें गिरी। अगले दौर में क्या होता है ये सुनते हैं मनीष पाटिल से। धन्यवाद सिद्दीक सर. चला समय सूचक राहा, मी वारंवार विनंती करते तुम्हाला एक डाव 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा. यानंतरचा सामना असणार आहे जय दुर्गा बी विपक्ष नवाब स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने इनिंग संपण्याच्या अगोदर आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे आणि लगेचच आम्ही इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये टॉस करून ती प्रक्रिया कंप्लीट करू. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 18 धावा बनवता आलेल्या आहेत रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला. आतापर्यंत पकड मजबूत राहिली या सामन्यावर करेश म्हात्रेची. तसेच महत्त्वाचं आहे म्हणजेच काय त्यांच्या बॉलर्सने चांगली साथ दिलेली आहे. करेश म्हात्रे लिडरशिप करत आहेत आणि त्यांचे बॉलर्स त्यांना साथ देतात. रितेशने पहिले षटक हाताळलं, त्यामध्ये फक्त 7 धावा खर्च करून 1 गडी मिळवला. धनराजने दुसरं षटक हाताळलं, त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. रितेशने स्पेल कंटिन्यू केलं आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. ह्या महत्त्वाचं आहे. बॉलिंग पार्टनरशिप या ठिकाणी खूप चांगली राहिलेली आहे या सर्व गोलंदाजाची. यस जॉय कुमार, इस बात का ध्यान रखें सुभाष ठाकरे कि आपको 6 ओवर के लिए 30 मिनट का समय दिया गया है. ही वारंवार सूचना मी का करतोय की आम्हाला ते आयोजकांच्या वतीने कॉल्स येत आहेत की तुम्हाला 30 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर धनराज, राईट आर्म ओव्हर, फुल टॉस आहे. ऑन साईडला स्विंग केल्या बॉल, 1 बाउन्स घेऊन बॉल निघून जातोय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अर्कम आणि हरीशची आणि महत्त्वपूर्ण वेळेला ही पार्टनरशिप झालेली आहे. अर्कम खेळतोय 6 धावांवर आणि हरीश खेळतोय 5 धावांवर. पुन्हा एकदा धनराजच्या विरोधात हल्ला चढवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता, हाफ हँडेड पूल, तितकासा कॉन्फिडन्स नव्हता या शॉटमध्ये. कॉर्नर रिजनमध्ये हा बॉल स्टॉप केला जातो, परंतु फक्त 1 धाव मिळते. कहीं ना कहीं गेंद रुक कर आई थी और शॉट को जल्दी खेल बैठे. जिस गेंद को मिड विकेट के ऊपर खेलना चाहिए था वो गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन चली गई. 25 धावा धावफलकावर असणार आहेत. 2 बॉल्स आतापर्यंत चौथ्या षटकामध्ये फेकले गेलेले आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवर सिंगल. थोडासा उशिराने खेळला आहे मान्य करतोय, पण कुठेतरी सावधानीने देखील खेळलेला आहे असं देखील म्हणू शकतो. विकेट वाचवून खेळलंय हे देखील महत्त्वाचं आहे, कारण ह्या दोघांवर या महत्त्वपूर्ण डावाची मदार आहे. या दोघांवरच कुठेतरी आपण विश्वास ठेवलेला आहे कॅप्टनने. तो विश्वास सार्थ ठरवत का धनराज? हो, यावेळेस मात्र सम्स ओपन ठेवल्या होत्या. ऑन साईडला बॉलला टर्न करायचं होतं, पण बॉलने मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि या महत्त्वपूर्ण भागीदारीचा अंत झालाय. अर्कम बॅक टू पॅव्हलियन. या भिवंडी शहराची शान दादा माणुसकीची खान. या भिवंडी शहराची शान दादा माणुसकी. खराब शॉट कैप्टन का, खराब शॉट हम कहेंगे कैप्टन का. जिस तरह थ्रू दी लाइन खेला था उन्होंने और साफ बोल्ड हो गए. 3 स्टम्प्स ओपन ठेवल्या होत्या आणि ऑन साईडला खेळायचा प्रयास झाला होता. त्यामुळेच मात्र धनराजने तो वेध घेणारा बॉल हाताळला आणि वेग देखील तितकाच चांगला. गुडलेनला पिच, यष्ट्यांचा वेध, त्रिफळाच्या स्वरूपात फलंदाज बाद. धनराज कुठेतरी स्ट्रगल करत होता या डावामध्ये. त्याचा स्ट्रगल मात्र आता कुठेतरी संपते. धनराजने मात्र आतापर्यंत 3 विकेट्स मिळवलेल्या आहेत या महत्त्वपूर्ण डावामध्ये आणि खिंडार पाडलंय ते म्हणजेच टीम रईस बिल्डर्स अँड डेव्हलपरला. नए बैट्समैन तालुका क्रिकेट के सबसे फनी क्रिकेटर, इंटरटेनर क्रिकेटर रवीश मोमीन. क्या बात आहे. कित्येक नावं तुमच्या माध्यमातून क्रिकेटर्सना दिल्या गेलेले आहेत, त्यातल्या त्यात फनी क्रिकेटर हे नाव आता रवीशला मिळालंय. पाहूया, पण आता फनी नाही तर आता कुठेतरी महत्त्वपूर्ण फलंदाजी करावी लागणार आहे रवीशला, कारण संघ संकटात सापडलाय. यस, फनी नहीं बल्कि फन दिखाना होगा. धावसंख्या 25 आहे. चला स्पीड द्या बघा, वारंवार आम्ही सूचना करतोय. जॉय कुमार, तुम्ही जास्त वेळ घेताय.
हां 23 रन्स. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा कंट्रोल पूल आहे, पण त्या ठिकाणी एलिव्हेशन मिळालं नाहीये तितकंसं. मिड विकेट रिजनमध्ये डीपमध्ये खूप सुंदर झेल घेऊन फलंदाजाला बाद केलं जाते. रवीश जसा आलाय तसा परत गेलाय. ये देखते हैं रविश मोमिन को, सुबह सुबह शून्य का चश्मा पहन के लौटते हुए, पटकी भी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से खींच के ज़रूर मारा था, एलिवेट नहीं कर पाए थे और राजू बोगा ने पार्टनर से कह दिया कि मैं कैच लेता हूं और ले लिया. रविश आए, चले गए डगआउट में 0 पे. यस, रवीश बाद झालेला आहे. आता मात्र कुठेतरी हरेश केणेलाच जबाबदारीचा स्वीकार करून खेळ करावा लागणार आहे, कारण जसं सिद्दीक सर सांगतात जंजू बॅट्समन आहे हरेश केणे आणि ती बेखोफ फलंदाजी या ठिकाणी करावी लागणार. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर येतोय. धनराजने जबरदस्त गोलंदाजी या डावामध्ये केलेली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय जरूर, पण त्या पुढच्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याने प्राप्त केले आहे आणि आता ऑन हॅट्रिकवर येऊन पोहोचलेला आहे धनराज हा गोलंदाज. हॅट्रिक पूर्ण होईल का? लेट्स सी. स्ट्राईकवर असेल बॅट्समन हरीश. चांगला बॉल होता, फुल लेनचा बॉलला टर्न केले जाते मिड विकेट टीचरमध्ये. चांगला पवित्रा या ठिकाणी हरीशचा आणि महत्त्वाचा खेळपट्टीवर टिकून राहणं. हरीश ती जबाबदारी ओळखतोय आणि आरामात हलक्या हाताने हा बॉलला ड्राईव्ह करतोय. धावसंख्या जाते ती म्हणजेच 24 या आकड्यावर. बिल्कुल, अभी तक सिटी क्रिकेट में 3 हैट्रिक हो चुके हैं. खूप चांगला डेटा आमच्या बाजूला आहे. इन्सायक्लोपीडिया भिवंडी क्रिकेटचा सिद्दीकजी बाबे. आणि जसा योगायोग मिळतोय ते मात्र आपले पत्ते ओपन करतायत. धावसंख्या झाले 24 धावा. आतापर्यंत धनराजचे 5 बॉल्स हाताळले गेलेले आहेत. शेवटचा बॉल खेचणं खेळण्यासाठी हुसेन सज्ज होतोय, जो आता 7व्या क्रमांकावर आलेला आहे. हरीशने थोडासा कानमंत्र दिलाय, कारण यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये अजूनही आपल्याला खूप काही करता येणार आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आतापर्यंत वरचष्मा दिसतोय या डावावर, तो म्हणजेच जॉय कुमार या संघाचा. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, पेस, पिचिंग प्रॉपर आणि या 4थ्या षटकाचा शेवट देखील गोड करतो धनराज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 4 षटकांची समाप्ती होते आणि 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 24 धावा. गडीबाज झालेत 5. बाल बाल बच गए थे वहां पर हुसैन. आइए देखते हैं उस यॉर्कर को. रफ्तार भी थी, सब कुछ था, बल्ला अड़ाया भी था, लेकिन गेंद बल्ले को भी डॉज देती हुई. धनराज का बॉलिंग एनालिसिस देखिए, 2 ओवर 11 रन और 4 विकेट. कमाल की बॉलिंग की है, गजब ढाया है बल्लेबाजों पर. देखिए अब रईस बिल्डर की आखिरी उम्मीद की किरण हरीश केने वहाँ पे मौजूद है डेथ ओवर में. मोस्ट इकॉनॉमिकल फिगर धनराजच्या आतापर्यंत राहिलेला आहे आजच्या दिवसातला, ज्याने 11 धावा फक्त खर्च केल्यात, 12 बॉल्स हाताळलेत आणि 4 महत्त्वपूर्ण फलंदाज रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी बात केलेले आहेत. नवीन गोलंदाज राजू बोगा हा देखील एक कल्पक गोलंदाज आहे. फिरकीचा जादूगार म्हणून त्याला देखील ओळखलं जाते आणि त्याची गोलंदाजीला फेस करण्यासाठी स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. हरीश केणे नॉन स्ट्राईकला असेल, हुसेन, आणि हे षटक देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आतापर्यंत फक्त 24 धावा 6च्या धावगतीने खेळ होतोय आणि सन्मानजनक धावसंख्येचा विचार केला तर कमीत कमी 50 धावा 6 षटकानंतर कंप्लीट कराव्याच लागतील रईस बिल्डर्स अँड डेव्हलपरला. कारण जर आपण संघ बांधणी पाहिली जॉय कुमार संघाची, तर फलंदाजीच्या जवळपास 7 ते 8 फलंदाज तुम्हाला जॉय कुमार या संघामध्ये पाहायला मिळतील. नवाब स्पोर्ट्स के कैप्टन नूरुलाइन शेख फैम टीम और प्रभुदास नाइक फैम टीम, जय दुर्गा बी टिमगढ़पाड़ा की कैप्टन, दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस बॉक्स में आके बैठने के लिए. राजू बोगा पंचांच्या डावीकडून सज्ज होतोय हरीशसाठी. आगळा वेगळा रनअप, आगळी वेगळी शैली, पण यावेळेस त्याच्या शैलीला ओळखलंय, जास्त एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मात्र मिळते का? यस, बॉल जातोय आमच्या ऑडियन्स स्टँड मध्ये. 6 धावांसाठी अफलातून षटकार. कर दिया गेंद को काऊ कॉर्नर के ऊपर, हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन. राजू हो, यावेळेस मात्र अप्पर कट केलंय बॉलला थर्डमॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेस करतोय बॉलला, पण बॉल वेगाने निघून जातोय सीमारेषा पार, मिळतोय चौकार. आता मात्र कुठे सुरुवात चांगली होते रईस बिल्डर्स अँड डेव्हलपरची या 5व्या षटकाची. क्लास बल्लेबाजी कर रहे हैं
हरीश के ने, ये देखिए स्लाइस किया था गली के ऊपर से, गेंद स्क्वायरिश थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। बॉल अडू शकला असता, कुठेतरी प्रयत्नांमध्ये कमतरता जाणवली, कुठेतरी जो रीच होता तो रीच होऊ शकला असता. धावसंख्या झालेली ती म्हणजे 34 धावा, 34 रन्स. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय आता बॅट्समन हरीश केणी. हरीश केनी इस वक्त 2 चौके लगा चुके हैं और कुल मिलाकर 17 पे बल्लेबाजी कर रहे हैं. जंजू बॅट्समन का संबोधलं जाते त्याचं खूप चांगलं उदाहरण या ठिकाणी हरीश केणी दाखवतं. आणि जेव्हा संघ संकटात होता तेव्हा त्याची खेळी मात्र महत्त्वपूर्ण ठरते रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्ससाठी. राजूच्या विरोधात हल्ला, पुन्हा एकदा सरळ रेषेत बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. दरम्यान मिड विकेट रिजनमध्ये बॉल स्टॉप केला जाईल का? दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. दीपनू क्षेत्राच्या पुढे येईपर्यंत संधी होती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय हरीश. 2 धावांची वाढ, धावसंख्या झाले 36. बहुत ही करारा शॉट था, मेरे ख्याल से गेंद रिकोशेज हुई थी. बहुत ही कड़क शॉट था. खडक शॉट खडक बॅट्समन कडून येतोय. राजू दोघाच्या जिवारी हे 3 फटके लागलेले आहेत. पहिल्या बॉलवर 7, दुसऱ्या बॉलवर 4, तिसऱ्या बॉलवर 2, चौथ्या बॉलवर काय? पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल मात्र अडणार नाही. बॉल निघून जाईल साईड स्ट्रिंचला भेदण्यासाठी. 6 धावांचा दर्जेदार षटकार. by the fighter cricketer warrior Jangju Harish Kene. Look at that beautiful stroke with the straight bat down the ground. 6 runs. मला स्प्राईटची ॲड आठवली. सीधी बॅट नो बकवास. सरळ बॅटने खूप चांगला हा स्ट्रोक हरीश केणीच्या बॅटमधून. धावसंख्या 42. 25 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 1 मैन आर्मी का रोल अदा कर रहे हैं हरीश केने. क्या बैट्समैन है ये, क्या खिलाड़ी हैं. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. हो यावेळेस विथ द टर्न खेळायचं होतं, ऑन साईडला स्लॉक करायचा होता, पण कुठेतरी पवित्रात चुकला आणि राजू बोगा हवी झाला. हा बॉल येतोय या षटकातला पहिला डॉट. स्विंग अँड मिस, फाईन डिलिव्हरी फ्रॉम बोगा. शेवटचा बॉल असेल या षटकातला. राजूने मात्र कुठेतरी दाखवून दिलंय की मी तालुका क्रिकेटमध्ये दर्जेदार गोलंदाज का ठरवलं आतापर्यंत, आणि या शेवटच्या बॉलवर तसंच पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? लेट्स सी. राजू उजव्या खूप जास्त बाहेर आहे. पंचांनी निरीक्षक अतिरिक्त वळण या ठिकाणी मिळते, त्यामुळेच मात्र पंचाच्या पद्धतीमधून वाईट बॉल घोषित केला जातो. 1 धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 आकडा. आता कुठेतरी चांगली धावसंख्या म्हणू शकतोय आपण रईस बिल्डर्स अँड डेव्हलपरची. या षटकामध्ये राजूच्या विरोधात हल्ला चढवला. आतापर्यंत जवळपास 19 धावा खर्च केल्यात राजू भोगाने. लास्ट ऑफिशियल कॉल है नवाब स्पोर्ट्स के कैप्टन और जयदुर्गा बी के कैप्टन. राजू लेफ्ट आर्म राऊंड, जागा बनवली. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्क्वेरिश खेळलेला आहे. कट केलाय बॉलला बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. त्या ठिकाणी थोडासा स्ट्रगल झालाय क्षेत्ररक्षकाचं. बॉल जातो सीमारेषा पार, मिळतोय दर्जेदार चौकार. 4 धावा. पाँच ओवर की समाप्ति पे 47 रन. 29 पे इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं हरीश केने. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग या 5व्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि खरंच हकदार आहे प्रशंसेचा हरीश, कारण सर्व आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर देखिए त्याची क्रिकेट जबाबदारी. है, ये क्रिकेट है. पिछले मैच में गोल्डन आर्म्स अब भिवंडी साकिब ने 21 रन दिए थे और बॉन्डर ऑफ भिवंडी राजू बोगा ने इसमें 23 दिए. तर सर्व टेम्पररी आहे. तुमचा दिवस टेम्पररी आहे. पुढच्या दिवशी तुम्हाला मार बसू शकतो, त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही विकेट घेऊ शकता. या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. भिवंडी सिटी क्रिकेट जो है वो बहुत बड़ा टेस्ट है. यहाँ पर आपकी शहंशाह बहुत देर तक नहीं रह सकती. अगर रह सकती है तो आपको उस तरह परफॉर्म करना चाहिए. यहाँ पर टीमें ऐसी है, खिलाड़ी ऐसे हैं, इनको आप उंगली पकड़ दे तो ये आपका हाथ पकड़ ले. यस, आता पाहूया धावांना रोख लावण्यासाठी महेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर येतोय.
आणि पुढच्या षटकासाठी आमंत्रित करतोय महेश ठाकरे को गेंदबाजी दी गई है, हालांकि अपने बल्ले से बहुत अच्छे टच में है। मेरे साथ मनीष पाटिल हैं। 170 इंटरव्यू उन्होंने किए थे। इंटरव्यू सम्राट के साथ तो कमेंट्री के भी धीरे धीरे सम्राट बनते जा रहे। महेश ठाकरे राइट आर्म ओवर द विकेट। हुसैन के लिए, हुसैन की भी आज किस्मत खराब है। यॉर्कर से उनका स्वागत हो रहा है। और जब आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पे भी बैठेंगे तो आपको चूटी काटेंगी। एक रन आता हुआ स्कोर में 48 पे पहुंचा है तारिक रईस फैम टीम, रईस बिल्डर एंड डेवलपर का स्कोर। महेश ठाकरे यॉर्कर से शुरुआत करते हुए हरीश केने को, बहुत ही करारा ऑन ड्राइव, मिस डायरेक्टेड यॉर्कर, चूक हो गई वहां पर राजू बोगा से 2 रन। सुकीला माफी नहीं, 2 रन से स्कोर 50 पे पहुंचा है रईस बिल्डर एंड डेवलपर का। अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही, चुकीला माफी नाही. आणि सिद्दीक सरांची मराठी भाषा देखील आता दिवसेंदिवस खूप चांगली होत चालली आहे. आम्हाला देखील लाजवेल अशी मराठी भाषा सिद्दीक सरांची. महेश ठाकरे राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे। ओ बल्ले के अंदर लगी, बढ़िया गेंदबाजी हो रही है। यॉर्कर्स का बहुत अच्छा उपयोग कर रहे हैं और डेथ ओवर में आपकी यॉर्कर अगर परफेक्ट गिरती है तो बहुत मुश्किल होता है। महेश ठाकरे, हरीश केने के लिए अच्छी गेंदबाजी की अब तक, उड़ाया, ये जाएंगी मैदान के बाहर, 6 रन। रिव्यू मांगा है तुरंत ही हरीश केने ने बीमर के लिए। जर हा बिमर कंप्लीट झाला, जर नो बॉल मिळाला तर मात्र सोने पे सुहागा, कारण मोक्याच्या क्षणाला हा सिक्सर कुठेतरी आशेचा किरण दाखवतोय. आता धावसंख्या वेगाने पुढे जाईल. 4 षटकांपर्यंत सिद्दीक सर फक्त 24 धावा होत्या आणि आता 6वं षटक चालू आणि धावसंख्या 56 झाली, 56. म्हणजेच भिवंडीचं क्रिकेट जसा तुम्ही उल्लेख केलात की या ठिकाणी काहीच परमनंट नाही आहे, सर्व टेम्पररी आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला वेगळी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यस, अंपायर डिसिजन इज फेअर डिलिव्हरी. स्कोर इस वक्त हरीश केने 37 पे बल्लेबाजी कर रहे, कमाल की बल्लेबाजी कर रहे। 1 मैन आर्मी इस सीजन का सबसे सर्वाधिक इंडिविजुअल स्कोर नंदन के नाम है। ओ बढ़िया गेंद, आड़े बल्ले से खेलना चाहता, अरमान को बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। बहुत खूबसूरत। हाल महेश हालांकि एक सिक्सर ज़रूर खा चुके हैं, उसके बावजूद भी उन्होंने रन काफ़ी कम दिए। महेश ठाकरे, हरीश को आड़े बल्ले से बहुत करारा स्ट्रोक है, लेकिन फील्डर केतन मुकादम थ्रो क्या आया है उनका, 1 रन। कुल मिलाकर रन बने 57-58 की चुनौती जॉय कुमार के सामने रखी। आइए अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मी मान्यश्री विजयजी पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही संघामध्ये टॉस होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते लाहोटी कंपाऊंडचे शाखा प्रमुख मान्यश्री विजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. मनीष पाटील सर, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. जयदुर्गा बी आणि नवाब स्पोर्ट्स या 2 भिवंडी सिटी संघांमध्ये आता आपण नाणेफेक करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते एका बाजूस नाण्याचे आपण पाहू शकतोय शिव जगदीश माते यांचा छायाचित्र आहे आणि एका बाजूस नारायण स्मृती चषक लिहिलेला आहे. तर तुम्हाला नारायण स्मृती किंवा जगदीश म्हात्रे असा कॉल करायचा आहे.
नवाब स्पोर्ट्स आणि जय दुर्गा बी. यस, नाणेफेक जय दुर्गा बी संघाने जिंकले. मी मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही अतिथी कक्षा शोभा वाढवायची आहे. जय दुर्गा बी नाणेफेक जिंकलात, निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण निवडण्यामागचं नेमकं कारण, मैदानाचा आढावा घेतलाय, प्रतिस्पर्धी संघाचा तुम्ही आढावा घेतलाय. आम्ही चेस करू, रन ते काढतील तेवढे चेस करण्याचा प्रयत्न करू आम्ही, म्हणून फिल्डिंग घेतली. भिवंडी सिटीमध्ये खूप कमी लोकांना खेळण्याची संधी मिळते, त्यातल्या त्यात आता तुमच्या संघ मालकाने तुमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, तर संघ मालकासाठी आज तुमचा खेळ कसा असणार आहे? मी प्रयत्न करेन की मॅच जिंकून देण्याचा. या मैदानावर कधी आतापर्यंत कुठलं पारितोषिक तुमच्या संघाने पटकावलंय का? नाही, मी या टीममध्ये तर नवीनच आहे. बघू, आम्ही प्रयत्न करू की जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. क्या बात है. बल्लेबाजी आपको करनी है, तो बल्लेबाजी करने में वक्त आपके मन में कौन सा एक फिगर है वहाँ तक पहुँचने की कोशिश रहेगी? 60+ जाना चाहेंगे. इस आयोजन नियोजन के बारे में क्या कहना चाहोगे, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज का क्रीड़ांगन का ये ऐतिहासिक मैदान है और इस मैदान में खेलने की सबकी चाहत होती है, तो इस मैदान के बारे में आपके 2 लफ्ज़. ये सीज़न का पहला टूर्नामेंट है हम लोग के लिए और बहुत अच्छा ग्राउंड है. अभी भिवंडी के सब प्लेयर चाहते हैं इधर खेलने के लिए, बहुत अच्छा ऑर्गेनाइजिंग किया गया है. BC4 के मामले में 2 शब्द आपके, BC4 कमेटी के मामले में आप क्या कहना चाहोगे? BC4 का जब से नियम चालू हुआ है, काफ़ी टीमें, काफ़ी प्लेयर सब रूल से खेले और कोई भी चीज़ हो बगैर रूल के अच्छा नहीं होता. आपके टीम में आज कौन से तारे सितारे हमको देखने मिलेंगे? है सेम टीम, वही पुरानी सेम टीम है. सबसे ज़्यादा विश्वास कौन से खिलाड़ी पर? विश्वास 11 प्लेयर साथ देंगे तो टीम जीतेगी. क्या बात है, बहुत अच्छी तरह से यार कहा आहे कॅप्टन नवाब स्पोर्ट्सने. नाणेफेक जिंकले ती म्हणजे जयदुर्गा बी या संघाने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि नवाब स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन वळूया आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत सिद्दीकजी भाबे सर आणि संदेश पाटील भिवंडीकर. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद मनीष पाटिल. बैक टू क्रिकेट नाउ. यू आर वॉचिंग लेट नारायण मेमोरियल कप 2021. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आपल्याकडे वेळ आहे. मी करीजी म्हात्रे यांचे पिताश्री जगदीशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण लाहोटीचे शाखा प्रमुख माननीय विजयजी पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे. विजयजी पाटील जे गावदेवी 40+ संघामध्ये चांगला क्रिकेट खेळत आहेत आमच्या गावासाठी आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान देखील होणं खूप गरजेचं आहे या व्यासपीठावर. गावातील सर्व वरिष्ठांना मी विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जगदीशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा मान आणि सन्मान केला जाता या व्यासपीठावर. देखिए RK ट्रॉफी के वो हमेशा फोकस मैन रहे हैं और जब भी चैलेंज पे पहले मैच चलते थे तो कमेंटेटर्स के लिए जो बैनर पहला आया वो RK स्पोर्ट्स की तरफ से आया. वेलकम. सदाशिव पाटील साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. मित्रांनो, सामन्याला सुरुवात होण्या अगोदर ज्याने ज्याने या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्यांची देखील नावं घेणं खूप गरजेचं आहे. या स्पर्धेतील संपूर्ण ट्रॉफीज प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील भिवंडीचा राजा माणूस माननीय श्री करसनजी फुलोरे साहेबांच्या माध्यमातून या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देण्यात आलेल्या आहेत. सन्मान चिन्ह आपण पाहतो या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवराचं सन्मान आणि केला जात आहे. विजयजी शंकर पाटील गौरव मोटरचे प्रोप्रायटर आणि त्यानंतर प्रदीप महादू पाटील अध्यक्ष आर्यन सिटी यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था श्री समर्थ कृपा, स्वप्नील भोईर, आई एकविरा स्टोअर्स, जितू शेलार आणि मंगेश शेलार यांच्या माध्यमातून आहे. मेडिसिन बॉक्स, हरिओम मेडिकल, अवी दलवी आणि विवेक मात्रे यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द मॅच केक काउंटी विनय पाटील आणि परेश पाटील यांच्या माध्यमातून आहे. जसं जसं वेळ मिळेल आपण तशी तशी सर्व ऑनरांची नावं आणि या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने सहकार्य केलं आहे त्यांची आपण नावं घेणार आहोत. तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद संदेशजी. चला सुरुवात करूया दुसऱ्या डावाची. 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, करिश म्हात्रे आणि त्याच्यासोबत आहे अजित. सुरुवात दुसऱ्या डावाची करण्यासाठी ॲज अ बॉलर येतोय बॉलिंग ट्रॅकवर योगेश. चला सुरुवात आणि दोन्ही संघांना मनोपूर्वक शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. 30 या सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, कव्हर्स. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर सीमारेषा गार्ड करतात चौकरा षटकार अडवण्यासाठी. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज योगेश. स्ट्राईकवर करिश म्हात्रे. करिश म्हात्रे देखील कित्येक रेकॉर्ड्स आहेत पण आज तसा खेळ करावा लागेल. हो, जागा बनवली, खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेरिश खेळलाय त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये पहिल्याच बॉलवर इनफिल्डच्या वरून खेळताना झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. करिश बॅक टू पॅव्हेलियन. वाजे
मैदानात क्षेत्ररक्षक कुठल्या जागेवर तैनात केलेले आहेत आणि तुम्ही कट शॉट खेळताना किती एलिव्हेट करताय त्या बॉलला याचा अभ्यास करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवर कट शॉट खेळायचा प्रयास केला इनफिल्डच्या डोक्यावरून, पण त्या ठिकाणी डीप पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. त्याच्या हातामध्ये सरळ सोपा झेल गेला आणि सर्वात प्राइसलेस विकेट मिळालेली आहे. त्यामुळे टीम रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला करिशला परतावं लागले. करिशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज महेश ठाकरे येतोय. पहिला बॉल ठरला आहे तो म्हणजेच रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा. हरीश कणेचं खूप चांगली लीडरशिप या ठिकाणी पाहायला मिळाले. यस, 0 पे आउट हुए और अभी तक हम देखते हैं तो वॉल ऑफ भादवड़ करेश मात्रे के लिए सीज़न उतना अच्छा नहीं. कुछ अच्छे शॉट पे वो आउट हुए और कुछ खराब शॉट खेले हैं. किस्मत भी उनके साथ नहीं है. प्रियांशी इंटरप्राइजेस के प्रदीप चौधरी ने जॉय कुमार को ऑल द बेस्ट कहा है. प्रदीप, आपका हार्दिक स्वागत है. बाला सेठ के नाम से जाने जाते हैं. नवाब खान ने हरीश केने को ऑल द बेस्ट कहा है. नवाब स्पोर्ट्स के कैप्टन. शॉटमध्ये खराबी नव्हती, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात केलं होतं हरीशने, त्याचमुळे तो फलंदाज बाद झाला. चला जास्त वेळ घेऊ नका, मी विनंती करतोय दोन्ही संघांना, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा आणि फलंदाजी करणाऱ्या संघासुद्धा, की तुम्हाला 30 मिनिटाचा कालावधी दिला गेलेला आहे. त्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करायचा आहे. पहिल्या बॉलवर चांगली गोलंदाजी आता फेस करण्यासाठी नवीन बॅट्समन तुम्हाला डावकुरा फलंदाज अजित तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. महेश ठाकरे नॉन स्ट्राईकला, अजित पाटील तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर योगेश. राईट आर्म राऊंड. वाईड यॉर्कर आहे. अपील तर केली गेलेली आहे. पंच लक्ष देत आहेत, पण कुठेतरी अजूनही तटस्थ भूमिका. अपील तर स्ट्रॉंग आहे. आत्मविश्वास. लेग अंपायर के पास जा रहे हैं वहाँ पर पूछने के लिए कि क्या कुछ हुआ है. हालांकि 2 रन का पेनल्टी मिला हुआ है. इस बात का ध्यान रखें साहिबा, उसको 1 ओवर के बाद आपको ऐड करना है. देखना है, बहुत जोरदार अपील थी वहाँ पर. रिकन्सिडरेशन. 2 पंच एकमेकांशी चर्चा करतात, कारण न्याय सर्वांशी झालाच पाहिजे. तर पाहूया पंचाचं निषेधन इथे. इट इज आउट. OUT फलंदाज बाद. झेलजीच्या स्वरूपात कॉट बाइंड झालाय आणि आता दुसरा हादरा. देखिए, अंपायर इज द बेस्ट जज, लेकिन मोटा सिरा लेकर गेंद गई थी और हरीश केने ने जिस तरह जश्न मनाया था, साफ लगा था कि गेंद तो मोटा सिरा लेकर गई और आवाज़ भी यहाँ तक आई थी एज की. बहरहाल अंपायर ने, क्योंकि BC4 सिटी क्रिकेट चल रहा है, थोड़ा सोचा समझा, लेग अंपायर के पास गए, उसके बाद उंगली उठाई. बॅक टू बॅक 2 विकेट. पहिला फलंदाज 0वर बाद, दुसरा फलंदाज 0वर बाद आणि आता हॅट्रिकवर येऊन पोहोचलेला आहे गोलंदाज योगेश. नवीन बॅट्समन केतन मुकादम तुम्हाला आता खेळपट्टीवर पाहायला मिळते. केतन मुकादम हा देखील सडपातळ शरीरयष्टीचा, फिटनेस प्रॉपर असलेला दर्जेदार क्रिकेटपटू आहे आणि त्याची दर्जा काय आहे त्याला आता दाखवून द्यावं लागेल. पहिल्या डावात सुद्धा हेच झालं होतं साहेबाजी. 4 षटकारापर्यंत स्ट्रगल करत होता आता म्हणजेच रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर हा संघ, पण त्यानंतर हरीश केणेने जबरदस्त फलंदाजी करून 57 धावांपर्यंत मजल मारली आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. ते म्हणजेच जॉय कुमार या संघासमोर आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 2 बॉलवर 2 हादरे बसत आहेत जॉय कुमार या संघाला. ऑन हॅट्रिक बॉलर योगेश. आता मात्र केतन मुकादम स्ट्राईकवर असणार आहे. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या बॉलला पुश केलं कव्हर रिजनमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेस होतं, त्या ठिकाणी बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावासाठी कॉल नक्कीच दिला जाईल, कारण अजूनही बॉल कलेक्ट केला नव्हता. 3 धावांची वाढ. सुरुवात होते धाव फलकाची. 3 धावा असताना 2 गडी बाद जॉय कुमार. दिस इज द क्लास क्रिकेट. दिस इज द क्लास क्रिकेट फ्रॉम केतन मुकादम. पुश्ड एज बॉल इन द गॅप अँड टेकन 3. ही ऑफ द मार्क विथ 3. ह्याला संयमाचं क्रिकेट म्हणतात आणि जमिनीलगतचे फटके देखील तुमचे तितकेच परिपक्व असायला हवे जितके तुमचे हवाई फटके आहेत आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. संयमाच्या सोबत आक्रमकता देखील आहे या ठिकाणी केतन मुकादमकडे. महेश ठाकरे आता स्ट्राईकवर आलोय. फ्रेश बॅट्समन. आता तो स्ट्राईक घेईल. हॅट्रिकवर होता योगेश, पण खूप चांगला बॉल खेळलाय केतन मुकादमने. धावसंख्या 3. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलं जाते. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धावेची वाढ. धावसंख्या 4. देखिए मनीष, बहुत कुछ डिपेंड करता है महेश ठाकरे पे. बहुत अच्छे टच में इस सीज़न में
और बहुत सेंसिबल बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। बहुत जल्दी गियर भी बदलते हैं, लूज गेंद पर बड़ा प्रहार करते हैं। लेकिन योगेश की सराहना करनी होगी, बढ़िया शुरुआत। या सेन्सिबल बॅटिंगची तर गरज आहेच, पण हां या नक्कीच योगेशचं कौतुक व्हायला हवं, कारण त्याने सुरुवातीच्या 2 महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय. यावेळेस बॅक टू द बॉलर पुश हलक्या हाताने बॉलला खेळले. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय का, थोडासा स्ट्रगल होतं त्या ठिकाणी. लॉंग ऑन रिजनमध्ये एकच धाव मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या 5. चांगला पवित्रा या ठिकाणी 2 बॅट्समन घेत आहेत, कारण 2 झटपट फलंदाज बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर तग धरून राहणं गरजेचं होतं आणि हे 2 फलंदाज ती कामगिरी चोख बजावत आहेत. देखिए इस ग्राउंड की स्क्वायर बाउंड्री थोड़ी छोटी है, यही कारण है कि बल्लेबाजों को भी पता है कि पहले क्या करना है. यस एक्झॅक्टली, मैदानाचा आढावा घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. बघा यावेळेस मात्र संयम हरपलाय. आक्रमक होत होता, स्विंग करायचा होता ऑन साईडला, पण कुठेतरी बॉलचा वेग भन्नाट होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटका समाप्तीनंतर जॉयकुमार संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 5 धावा. 5 रन और 2 रन पेनल्टी के हम ऐड कर रहे हैं, तो 1 ओवर की समाप्ति के बाद 7 रन बने. दोनों टीमों के कैप्टन सुन ले कि 2 रन पेनल्टी के हम ऐड कर चुके हैं. देखिए मनीष, हालांकि बूम बूम सुभाष ठाकरे का आना बाकी है, वो ऐतिहासिक मैच कोई भी नहीं भुलाऊंगा जो बी इंडियन और सोना देवी टेमगढ़ के बीच में इस ग्राउंड पे खेला गया था. सुहानी शाम में 4 पे 4 सिक्सर रकीब को लगाए थे बूम बूम सुभाष ठाकरे ने, लेकिन वो 1 रन ले डूबा था उनको. क्या बात आहे. आज मात्र रेकॉर्डची उधळण या मैदानावर होणार आहे, कारण जसजसा योगायोग होत आहेत सिद्दीक भाबे सर आम्हाला त्या योगायोगाला ते रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यस, सुभाष ठाकरेचं येणं बाकी आहे. आपने टीम के कैप्टन को पूछा था कि जयदुर्गा बी के इस ग्राउंड पे क्या रिकॉर्ड्स है. बहुत अच्छे रिकॉर्ड्स हैं, और 2014 अहमदा ट्रॉफी का वो फाइनल मुकाबला बी इंडियन से हारे थे. बी इंडियन्स पायनियर मोठे संघ आहेत. आणि सिटी क्रिकेट खरंच मी ओनरचं कौतुक करतो, पुरस्कर्त्यांचं कौतुक करतो, जे खेळाडूंना मोठं करत आहेत. हे महत्त्वाचं आहे. खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म देत आहेत, त्यांना स्पर्धांमध्ये उतरवत आहेत आणि त्यांचं क्रिकेट डेव्हलप करण्याचं काम आमचे सर्व संघ मालक करत आहेत. त्या संघ मालकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जवळ सामन्याकडे. देखिए BC4 कमेटी जब से बनी, जब से क्रिकेट वेल ऑर्गेनाइज हुआ, मॅच ऑन ठेवायचे. बघा कुठल्याच कारणासाठी व्यत्यय आणू नका. ओव्हर ब्रेक फक्त 30 सेकंडचाच असला पाहिजे. हरेश बॉलर्स नेम. किरण गोलंदाजी मार्कवर येतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर केतन. हो, यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने अँगल बनवला, बॉलला कट केल्याचा प्रयत्न होता, पण बॉलची एज आणि बॅटला समर्पण व्यवस्थित झालंय आणि बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे जातो. 2 क्षेत्ररक्षकांना भेदतोय. गली आणि पॉइंट आणि बॉल गोळीच्या वेगाने सीमारेषा पार चौकार. आमचे दादाला मानिती सारी या टेमगर गावात हॉपॉली गाजतंय थी. दर्शन दादाचं नाव लई. हॉपॉली थी और बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद 4 रनों के लिए. लकी बाउंड्री. लकी बाउंड्री एक्झॅक्टली. आणि सरळ रेषेत खेळायचं होतं, पण बॅटची एज बॉल घेतोय आणि गली आणि पॉईंट या 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषेच्या बाहेर. कधी कधी बॉलच्या स्पीडचा देखील फायदा होतो बॅट्समनला, आणि तोच फायदा कुठेतरी आता झालाय. एज लागून बॉल वेगाने थर्ड मॅन सीमारेषा पार. धावसंख्या 11. लोवर फुल टॉस. बॅट अँड पॅडमधला बॉल बॉटमचा चांगला वापर. मला टर्न केलं आहे मिड विकेट रिजनमध्ये. फक्त एकच धाव मिळेल. केतन मुकादम सेन्सिबल बॅटिंग करतोय, कारण त्याला या सामन्याचं महत्त्व माहिती आहे आणि महेश ठाकरे तितकीच चांगली साथ या ठिकाणी देतो. धावसंख्या 12. जब आपके 2 विकेट जल्दी जाते हैं तो फिर आपको एक पार्टनरशिप करना होती है, और वही पार्टनरशिप अब 2 खिलाड़ियों के बीच में, जबकि रईस बिल्डर को अगर मैच को जीतना है तो लगातार विकेटें लेनी होंगी, क्योंकि लक्ष्य जो रखा है 58 धावांचं लक्ष्य आहे. शॉर्ट थर्ड मॅनचा रेक्शर फ्लाय स्लिपमध्ये येतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने हा झेल कंप्लीट करतो. आणि जी महत्त्वपूर्ण भागीदारीचा आपण विचार करत होतो की त्यांना थांबणं गरजेचं होतं, ती भागीदारी मोडीत जाते आणि तिसरा फलंदाज बाद होतोय जॉयकुमार संघाचा. रिप्ले में हम देखते हैं, ये देखिए कमाल का कैच. विकेट कीपर गिरे, फ्लाई स्लिप में आकर
टीम के कैप्टन अरकम पटेल ने इस कैच को लिया इनफॉर्म बैट्समैन के, और तीसरा झटका लगा है जॉय कुमार को। आप जॉय कुमार की कठिनाइयाँ बढ़ती हुई, नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं इस वक्त कल्पेश पाटिल। जहा चाह आहे वहा राह आहे. विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न वारंवार करत होते आणि तो प्रयत्न आता पूर्ण झालाय. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 12 धावा. सावध सुरुवात केली जात होती. केतनने चांगल्या पद्धतीने धावांना आकार देत होता, हलक्या हाताने खेळत होता, जास्त आक्रमकता दाखवत होता. पण महेश ठाकरे मात्र आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि तो त्याचा नैसर्गिक स्वभाव सोडू शकला नाही. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आउट झालाय आणि किरणला मिळते यश. अगला टॉस जीता है जयदुर्गा बी टिमगर पाड़ा ने। प्रभुदास नाइक फैम टीम और नवाब स्पोर्ट को बल्लेबाजी की दावत दी है। दोस्तों बने रहिए हमारे साथ। सिटी क्रिकेट BC4 का तड़का शाम तक चलता रहेगा। किरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या दिशेच्या बाहेरच्या बॉलला ड्राईव्ह केलं जाते. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. दुसऱ्या धावासाठी कॉल केतनचा. केतन खेळपट्टीवर खूप फास्ट आहे. आणि त्याची एनर्जी मॅच करतोय कल्पेश पाटील. 2 धावांची वाढ. धावसंख्या 14. केतन पाटिल के बारे में केतन मुकादम के बारे में मैं इतना कहूँगा कि वो डांस भी बहुत अच्छा करते हैं और तेज़ दौड़ भी लगाते हैं. आणि हे महत्त्वाचं आहे. फलंदाजी सोबत हलकसं गती परिवर्तन. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने टॉस करतो. टप्पा पडला. शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता आणि त्याच्या मनसुब्यामध्ये यशस्वी होतोय किरण. बाएं हाथ की गेंदबाज की रॉन्ग वन जिसे क्रिकेट में कहते हैं, यही वो गेंद थी जब इरफान पठान ने हैट्रिक किया था, जिस पे सलमान भट्ट स्लिप में आउट हुए थे हैट्रिक पर. रॉन्ग वन थी. पण सध्याच्या घडीला किरणसाठी राईट वन. कारण किरणला कशाला पाठवलं होतं तर विकेट घेण्यासाठी, धावा अडवण्यासाठी. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा हा शेवट या दुसऱ्या षटकाचा होता. चांगली गोलंदाजी. गुडलँडवर पिच करून टॉस खूप चांगला करतोय. मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाज मात्र बेभान होत असतो आणि तशीच बेधुंद गोलंदाजी या ठिकाणी किरणची झाली. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जॉय कुमार संघाची धावसंख्या झालेली आहे 14 धावा आणि जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 44 धावांची गरज आहे. देखिए जिस टीम में हरेश केने जैसा जंगजू खिलाड़ी हो, वो मैच इतने आसानी से छोड़ नहीं सकता है. कप्तानी भले से हरकम कर रहे हैं. रविश मोमिन अपने अंदाज में उत्साह बढ़ा रहे हैं, लेकिन हरेश केने कमाल के फाइटर क्रिकेटर हैं और अब मैच को बना लिया है. करेशचं थांबणं खूप महत्त्वाचं होतं, पण करेशला पहिल्याच बॉलवर बाद केलंय. चांगली कॅप्टन्सी आणि चांगली बॉलिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेली आतापर्यंत रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाची. नवीन गोलंदाजी मार्कवर योगेश कंटिन्यू करतो त्याचा स्पेल. अब देखना है कि 2 रन का पेनल्टी कितना महंगा पड़ता है, क्योंकि पहला सुपर ओवर जब हुआ था पहले ट्रॉफी में, लेट परशुराम टॉवरे ट्रॉफी में, पायनियर को 2 रन का पेनल्टी मिला और भरत स्पोर्ट उस पेनल्टी की वजह से सुपर ओवर में पहुंच गई और मैच हार गई. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. इनसाइड एज यष्टीरक्षक देखील चांगल्या पोझिशनमध्ये होता, पण थोडासा बॉल खाली राहिला आहे, त्यामुळे मात्र हा झेल कंप्लीट करता आला नाही. पण खूप चांगला स्टॉप त्याकडे हरीश कणेचा. मुश्किल अवसर, मेरा अपना मानना है बाउंड्री रोकी उन्होंने. बहुत मुश्किल अवसर, हाफ एंड टफ चांस. येस, टफ चान्स डेफिनेटली. पण खरंच चांगलं तुम्ही वक्तव्य केलं की चौकार अडवलाय. धावा अडवणं हे प्रमुख टार्गेट आहे या ठिकाणी रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं. पहिला बॉल जातोय डॉट. धावसंख्या झाली 14. चांगली गोलंदाजी आतापर्यंत योगेशची. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला जाते. लॉंग ऑफला खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी. थ्रो देखील थोडासा अपिश होता, पण तरी देखील हरीश केने त्या ठिकाणी बॉल अडवतोय. मिळते 1 धाव. धावसंख्या झाली 15. देखिए हरीश केने कह रहे हैं कि आपको बैकअप करना है. मैच अब गर्म होता हुआ जॉय कुमार और रईस बिल्डर एंड डेवलपर के बीच में, लेकिन सुभाष ठाकरे का आना बाकी है. उनको आप आकलन नहीं कर सकते. सिद्धी सर, ग्रामीण क्रिकेट हे 4 ते 5 षटकांचं असते, पण मी कौतुक करीन BC4चं की सिटी क्रिकेट हे 6 षटकांचं खेळतात, ज्यामध्ये तुमच्या संयमाची कसोटी ओळखली जाते. बिल्कुल BC4 के जो भी रूल रेगुलेशन है
इसीलिए सिटी क्रिकेट टेस्ट इज द बेस्ट, सिटी क्रिकेट इज द बेस्ट इन इंडिया. 15 धावा. आता दिशा बदलून गोलंदाजी करतोय योगेश. राईट आर्म राऊंड. पुन्हा एकदा बॅटचं हलकंसं एज घेतलं जातंय. हरेश केणे प्रॉपर पोझिशनमध्ये. पहिल्या धावापासून आतापर्यंत सर्वांच्या नजरा हरेश केणेवर थांबलेल्या आहेत, कारण चांगल्या दर्जाचं यष्टीरक्षण, चांगली लिडरशिप आणि चांगली बॅटिंग. त्यामुळे मात्र हरेश केणे कुठेतरी चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. कॅप्टन जरी नसला तरी देखील ट्रू लीडर बनतोय या ठिकाणी रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचाच. आणि देखील पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. कुठलीही सिच्युएशन असू द्या, चढ उतार तर येत राहतीलच, पण तुमची देहबोली ही सकारात्मक असायला पाहिजे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर अटेम्प्ट करायचा. तर खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जाते बॉलला. खूप चांगली कव्हर ड्राईव्ह. सीमारेषेच्या बाहेर बॉल मिळतो चौकार. 4 धावा. सौरव गांगुली की याद ताज़ा होते हुए क्या शॉट खेला है कल्पेश पाटिल ने. जाजीबुल नज़र आंखों में जज्ब हो जाए. ये देखिए पिछले पाँव पे चले गए, बहुत खूबसूरत कवर ड्राइव. 4 रन बिल्कुल सौरव गांगुली के अंदाज में. पिक्स ऑन द हाफ वॉली एंड फर्मली ड्रिवन ऑल ऑन द ग्राउंड थ्रू द एक्स्ट्रा कवर एंड कवर फॉर 4. धावसंख्या 19 झाले. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नेत्र दीपक फटका. आणि जेव्हा कव्हर ड्राईव्ह डावकुरा फलंदाज खेळतो ते बघण्याची मजा काही औरच आहे. आता पुन्हा एकदा प्रोटेक्शन आपण पाहू शकतो. डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हरला प्रोटेक्शन आहे, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग गलीला प्रोटेक्शन आहे, शॉर्ट हँडमॅन. हो, यावेळेस बॉल हवेत आहे. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयास केला गेला. बॉल थोडासा वर राहिला आहे, त्यामुळे डिस्टन्स गाठू शकला नाहीये. खूप चांगला एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रविश मोमिन. देखिए उन्होंने पहले सूरज को देखा, फिर गेंद को देखा. बढ़िया कैच. खराब शॉट मैं कहूँगा. लॉन्ग ऑफ के ऊपर खेलने की कोशिश, हालांकि एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में काफ़ी गैप था और ये चौथा झटका लगता हुआ यहाँ पर. ये ना सूरज देखते हैं ना सीरत देखते, हे टीम की जरूरत देखते. खूप चांगला झेल या ठिकाणी रवीचा. देखिए हरेश केने कह रहे दे देना आराम से नहीं, ले लेना आराम से. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. जसं आपण क्रिकेटचं बेसिक जाणतो. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 19 धावा, 19 रन्स. लगता है ये मैच बहुत क्लोज जाएगा. नए बैट्समैन बूम बूम सुभाष ठाकरे. यस, शेवटचा महत्त्वपूर्ण ब्रह्मास्त्र कई रिकॉर्ड्स हैं. ये कहना इसलिए ज़रूरी है कि सारे देश में भिवंडी का सिटी क्रिकेट मशहूर है. चला आता आयोजकांच्या मध्ये फर्स्ट ऑफिशियल कॉल दोन्ही संघाला. समय सूचक, तुम्हाला वेळेबद्दल ही पहिली ऑफिशियल वॉर्निंग आयोजकांच्या माध्यमातून आलेली आहे, तर प्लीज समय सूचक राहा. मी विनंती करतो दोन्ही संघांना. वेलकम दिलीपजी म्हात्रे साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. योगेश राईट आर्मवर द विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टेपायचा होता. सरळ रेषेत खेळलेत व्ही मध्ये. केतन मुकादम मात्र हा देखील फोकस बॅटर राहिलेला आतापर्यंत. चांगल्या दर्जाची फलंदाजी. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 20 धावा आणि अजुरी जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे 18 बॉल्समध्ये. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये होईल. तोपर्यंत स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वप्रथम तर भिवंडीचा राजा माणूस सर्वांचे आवडते करसनजी फुलोरे साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी यांच्या माध्यमातून आहे. त्यानंतर सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये विजयजी शंकर पाटील गौरव मोटरचे प्रोप्रायटर, त्यानंतर प्रदीपजी महादू पाटील अध्यक्ष आर्यन सिटी यांच्या माध्यमातून आहे स्वर्गीय विनोद पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा स्वप्नील भोईर आणि आई एकविरा स्टोर जितू शेलार आणि मंगेश शेलार यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली आहे. मेडिशन फर्स्ट एड बॉक्स हरिओम मेडिकल अवी दलवी आणि विवेक म्हात्रे. मॅन ऑफ द मॅच केक दिला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. केक काउंटी विनय पाटील आणि परेश पाटील. 6 सीट बॉल वापरले जात आहेत मोहम्मद सैफ सिद्दीकी यांच्या माध्यमातून. टॉस बॉक्स बाबत स्वर्गीय कालुराम माळी यांच्या स्मरणार्थ हरीश माळी आणि कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आहे. होम थिएटर बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर जगदीश नाईक यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द सिरीज प्रमोद दिवेकर LED TV या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद संदेश, क्योंकि मैच बहुत ही रोमांचक स्थिति में 3 ओवर में 38 रन चाहिए. गेंदबाजी में कंटिन्यू है किरण. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. केतन मुकादम को शॉर्ट आर्म पुल किया, पीछे फील्डर है
एक रन बनता हुआ। क्या मुकाबला हो रहा है, व्हाट अ मैच। देखना है कि सुभाष ठाकरे का जो पिछले 3 सीजन से बहुत अच्छे फॉर्म में चल रहे हैं, उनका अब इस ग्राउंड पे उनके मेमोरीज भी बहुत अच्छे हैं बल्लेबाजी के, डिपेंड है सुभाष ठाकरे पे। योगेश की गेंदबाजी को देखिए, 2 ओवर 11 रन और 3 विकेट। वेलकम अभिमन्यू तरे, भाविक मंडळ ब्रेकरचे प्रोप्रायटर, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम। और जहाँ तक सवाल है गेंदबाजी का, धनराज ने 2 ओवर 11 रन 4 लिए, योगेश ने 2 ओवर 11 रन 3 लिए। बहुत ही सुहाना मौसम, खुशगवार मौसम, आइडियल क्रिकेट कंडीशन। सुभाष को ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑन वाइड में, झपटे गेंद पर, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पे पहुंचा है। मनीष, अब हवा भी चल रही है, लेकिन टेनिस क्रिकेट में हवा चलती भी। नारायण स्मृति चषक 2021 की। किरण लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हेलीकॉप्टर स्ट्रोक, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, 1 रन, 3 गेंदों में 3 ही आए हैं, 15 में 35 चाहिए। वेलकम आगमन झाला आहे, माननीय श्री रणजित काळूराम नाईक साहेबांचं आगमन झालं आहे। मी विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। किरण लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बूम 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 6, सुभाष ठाकरे प्राण, हवाई यात्रा, 6 रन। यस, BTPL जो चषक झाला होता त्याचे विजेता NC रायडर्सचे प्रोप्रायटर आहेत माननीय श्री रणजित नाईक साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम। देखिए, ऐसे ही कोई महान खिलाड़ी नहीं बनता है। गेंद की लाइन से अपने आप को अलग किया, शॉर्ट एम पुल, पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल। फिर से देखते हैं दूसरे एंगल से। प्रिंस मूवीज भी दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है। किंग ऑफ टेलीकास्ट, 6 रन। आणि तुम्ही शब्द उल्लेखित केला बूम बूम, तर त्याला बूम बूम ठाकरे का बोलतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण मध्ये त्याच्या आतमध्ये जबरदस्त क्रॅकिंग, मॅक्सिमम षटकार, धावसंख्या 29। आज से 18 साल पहले RC पाटिल फाउंडेशन में इनको ये नाम दिया था मैंने, सिक्सर के सुल्तान बूम बूम सुभाष ठाकरे। देखिए डगआउट में अब थोड़ा सा इत्मीनान, सिक्सर लगने के बाद। किरण, एक और आसमानी टोला, दूर गगन की छाव में 6। ये कभी भी एक नहीं मारते हैं, मारते हैं तो फिर मारते ही रहते हैं। थँक्यू। खूप वेळापासून तलवार मॅनेमध्ये होती, आता तलवार बाहेर निघाले आणि आता मात्र प्रहारावर प्रहार करतोय सुभाष ठाकरे। क्या खिलाड़ी है, दबाव में तो ये बहुत ज्यादा अच्छा खेल लेते हैं। 2 पे 2 ठोक डाले, 12 रन है, 11 खिलाड़ी एक जगह पे जमा हुए। सर, दबाव में कुछ खिलाड़ी बिखरते हैं, कुछ निखरते हैं, और निखरता हुआ खिलाड़ी सुभाष ठाकरे। देखिए अभी भी मैच खत्म नहीं हुआ है, कहीं वो 2 रन का पेनल्टी गले की हड्डी ना बन जाए रईस बिल्डर के लिए, क्योंकि यहीं से हम कमेंट्री कर रहे थे देर रात। महबूब राजस्थानी की टीम 2 रन के पेनल्टी से हार गई, 12वां खिलाड़ी कहीं चला गया था और महबूब गौड़ी रात भर उस 12वें खिलाड़ी को ढूंढ रहे थे। आप जाकर खूप चांगल्या आठवणी या ठिकाणी सिद्दीक बाबे सर शेअर करतात। महत्त्वाच्या या छोट्या मोठ्या गोष्टी देखील मोठ्या ठरू शकतात तुमच्यासाठी। आप जाकर राजा मनुष के चेहरे पे हंसी, लेकिन मैच खत्म नहीं हुआ। राउंडी स्टंप्स, अच्छी गेंद, यॉर्कर खोद के निकाला, गेंद को लॉन्ग ऑन पे सुभाष ठाकरे ने। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है 36। 2 ओवर में अब जीतने के लिए जो रन चाहिए वो है 22। वेलकम सुजित म्हात्रे, आमचे डॉन भाई, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे।
स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये आपण पाहताय मान्यवरांचं आगमन होत आहे. माननीय रणजितजी नाईक साहेब, सदाशिव पाटील आणि दिलीपजी म्हात्रे आणि सुजित म्हात्रे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सोबतच आपण पाहताय सकाळच्या पहिल्या चेंडूपासून आमचे सर्वांचे लाडके राजा माणूस करसनजी फुलोरे साहेब उपस्थित आहेत. सोबतच आपण पाहताय नरेशजी चौधरी. अब हुसैन को मोर्चे पे लगाया गया है. दोस्तों, हुसैन ने डेब्यू बी इंडियन से किया था और जो सिटी ओलंपिक कप हुआ था 2010-11 में आते ही उन्होंने चौकों का हैट्रिक किया था. आता तर मला एवढंच वाटते, सो हरेश की एक सुभाष की. आतापर्यंत 4 षटकांपर्यंत हरेशची जी रणनीती होती ती सक्सेसफुल झाली, पण त्यानंतर सुभाष मात्र आता आक्रमक बनतोय. नहीं, मैच नहीं खत्म हुआ है. मैच अभी भी बराबरी पे है. 5वां ओवर दोनों टीमों के लिए डू और डाई का है. ये देखिए पानी पिया जा रहा है. सिद्दीक भाभे सर, आप कैसे भूल सकते सुभाष ठाकरे की वो बल्लेबाजी जो 2015 और 16 में जिन्होंने हर टूर्नामेंट में सिक्सर से खाता खोला था. यस, 2011 और 12 का सत्र ऐसा था जब ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट और सिटी क्रिकेट, उसमें सुभाष ठाकरे ने 62 मैच ऐसे थे जहां सिक्सर से खाता खोला था. सिक्सर के सुल्तान. देखिए, अमोल पाटिल पानी लेके आए. क्रिकेट में कहा जाता है कि पानी प्यास के लिए भी रहता है और रणनीति के लिए भी. मैदान में जाता हुआ पानी क्या बदलेगी अब कहानी. हुसैन छोटे रनअप से सुभाष ठाकरे के लिए मैच अभी भी बराबर चलता हुआ. ओ बढ़िया वाइड यॉर्कर बीट किया. क्या नॉन पावर प्ले में 3 खिलाड़ी सर्कल के अंदर रहेंगे? यस, स्टार्ट टू एंड. पावर प्ले तो वैसे भी नहीं है. चांगला बॉल, सुरुवात चांगली झाली आहे आणि ही सुरुवात मात्र अशीच पुढे न्यावी लागेल हुसेनला. 11 बॉलमध्ये 22 धावांची गरज. देखिए, सुभाष ठाकरे वहां पर टिक गए तो फिर मैच ले उड़ेंगे. हरीश केने के टारगेट में भी सुभाष होंगे. हुसैन इस मरतबा हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, बल्ले की जड़ से गेंद लगी. 1 रन, 10 गेंदे 21 रन. इस सीजन का सिटी क्रिकेट BC4 का पहला ही मैच सुपर ओव्हर में चला गया. म्हणजेच काय, हा सामना देखील सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकतोय. पॉइनियर और भरत स्पोर्ट्स के हालांकि पिछले सीजन की बात करूं तो पहला सुपर ओवर लेट विनोद दादा पाटिल चषक में चैलेंज और नवाब स्पोर्ट्स के बीच हुआ था. हुसैन मुकादम के लिए खींच के मारने की कोशिश. देखना है क्या कुछ हुआ है. नॉन स्ट्राइक पर दोनों तरफ. क्या वो हिट विकेट आउट में जिस तरह का ऑब्जेक्शन लिया जा रहा है, बहुत ही घटना, वो ड्रामेटिक. विकेटचं महत्त्व आहे आणि त्याचमुळे मात्र हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. पण आता नियमांप्रमाणे आपण जाणार आहोत. कोई खिलाड़ी इशारा नहीं करेगा. तीसरे अंपायर को, अगर बहुत नजदीकी मामला है, बीमर के लिए तीसरा अंपायर है, लेकिन ऑन फील्ड अंपायर जो कहेंगे काय नो, कि जर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं बाकीच्या खेळाडूने. देखिए, अपने अपनी जगह पे जाना है. यस, आउट घोषित किया वहां पर केतन मुकादम को. कैलाश, ये बताइए कि वो आउट कैसे हुए हैं? कैलाश, रविश मोमिन, आपको आर्गुमेंट्स नहीं करना है प्लीज. कैलाश, ये बताइए आउट क्या दिया आपने? हिट विकेट, रन आउट. यस, नाटकीय वळण या नो सामन्याला आर्ग्युमेंट्स. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रेस बिल्डर अँड डेव्हलपर्स, प्लीज कॅप्टन, आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला, या बॉल नंतर धावसंख्या आहे ती म्हणजे धाव फलकावर 37 धावा. अजूनही पंचांच्या जवळ आहेत. प्लीज आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गेम ऑन ठेवायची आहे. अंपायर कैलाश नाईक, आपण गेम ऑन ठेवायची आहे. यस, 9 गेंदे और
21 रन. चला रवीश विनंती करतोय, चला आपण आपल्या जागेवर या. तर आता या षटकात खूप चांगलं नाटकीय वळण घेतलं गेलं. हरीश केने, आपके सिर्फ 7 मिनट बचे हैं इसके बाद के ओवर के लिए भी. 21 रन आहे, 21 धावा गरजेच्या आहेत आणि पूर्ण करायच्यात 9 बॉल्समध्ये. 9 बॉल 21 धावांची गरज. किशन मात्रे पावर हिटिंग के लिए भेजा है. कल जेबी कप में अच्छी बल्लेबाजी की थी. हुसैन अब तक बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक. हुसैन गेंद के नीचे, बढ़िया कैच. और बीमर के लिए तुरंत ही सुभाष ठाकरे ने रिव्यू ले लिया. कॅच ऑफ द मॅच. फॉलो थ्रू मध्ये खूप कठीण असतं. जवळपास मिड विकेट रिजनमध्ये जाऊन हा झेल कंप्लीट केलाय. डेडिकेशनला 100 पैकी 100 गुण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे हुसेनचं. नाईस एफर्ट. देखना है कि रिव्यू तुरंत ही सुभाष ठाकरे ने मांगा है बीमर के लिए. मैच बहुत ही नाजुक मोड़ पे है. धीरे धीरे थ्रिलिंग क्लाइमेक्स की तरफ बढ़ रहा है. फेयर डिलीवरी और बैट्समैन आउट. रिव्यू अब खत्म हो गया है यहाँ पर बल्लेबाजी करने वाली जॉय कुमार का. ये क्रिकेट है. देखिए एक ओवर में मैच कितना बदल गया. नसीब बदलने में देर नहीं लगती और मैच बदलने में देर नहीं लगती. मैदान में गया पानी और बदल गई कहानी. अभी ट्विस्ट बाकी है. अभी सुभाष ठाकरे हैं, लेकिन Equation. हरीश केने ने भी शायद कसम खा ली है आर या पार. येस एक्झॅक्टली. हे महत्त्वाचं आहे. प्रतिस्पर्धी संघ किती ताकदीचा आहे, प्रतिस्पर्धी खेळाडू किती प्रतिभेचा आहे, त्यापेक्षा मला माझ्या संघासाठी जिंकायचं आहे, मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे, हा मात्र तुम्ही मनाशी चंग बांधला तर नक्कीच तुमचा संघ जिंकू शकेल. आता एक क्वेश्चन आहे. 8 बॉल्समध्ये 21 धावांची गरज. 8 गेंदे 21 रन. धीरे धीरे ये मैच कमजोर दिल वालों के लिए नहीं बचेगा. डगआउट में भी सन्नाटा. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं. प्रेम, सुभाष ठाकरे. ओ बीमर, बीमर फ्रीट. हालांकि सुभाष ठाकरे ने बल्ला जरूर चलाया था, लगा तो मटका नहीं तो झटका. अब 8 गेंदे और 20 रन. प्रेम ने आके कुछ समझा दिया है. इस तरह के बहुत कम बैट्समैन रहते हैं जो दबाव की स्थिति में अच्छी बल्लेबाजी करते हैं. 16 पे बल्लेबाजी कर रहे हैं सुभाष ठाकरे. 1 डॉट गेंद खेली और 7 गेंदों का सामना किया है. 2 फलक बोझ सिक्सर लगा चुके हैं. हुसैन, सुभाष ठाकरे के लिए ये 2 गेंदे उनका अपना स्टाइल, मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए. बहुत ही कड़ा राउंड ड्राइव. फील्डर मौजूद हैं पीछे. मिसफील्ड हुआ है. दूसरे की कॉल है. लेट स्टार्ट, लेकिन पहुंच गए. थ्रो उतना अच्छा नहीं आया था पीछे से कप्तान अरकम पटेल का. तुम्हाला प्रत्येक वेळी संधी मिळणार नाही. संधी मिळाली होती आणि सुभाष ठाकरेला बाद करता येऊ शकलं असतं. थ्रो थोडासा लांब गेला, त्यामुळे सुभाष ठाकरेला मिळते जीवनदान. धावसंख्या झाले 40. देखिए 7 गेंदे और 18 रन. अब सुभाष ठाकरे की क्या रणनीति है? बड़ा स्ट्रोक लगा के दबाव कम करेंगे, सिंगल लेंगे. डगआउट में अब बेचैनी का माहौल नजर आ रहा है. इस मरतबा ड्राइव किया. देखिए इरादे साफ. 1 रन लेके रुक गए. 1 ओवर और जीतने के लिए रन चाहिए 16.
आता सुभाष ठाकरे त्याच एंडला जाणार आहे ज्या एंडवरून त्याने दोन मोठे षटकार खेचले होते. आणि आता इक्वेशन आहे 6 बॉल 17. क्रुशियल मैच फॉर बोथ टीम्स. एक ओवर 17 रन चाहिए, सॉरी 17. एक ओवर 6 गेंदें रहती ओवर में. मैच बराबर हुआ तो सुपर ओवर, आपको मालूम नहीं है? BC4 का टूर्नामेंट आप खेल रहे हैं. सिद्दीक भाबे सर ते विकेट सांगत आहेत. विकेट किती झालेत? विकेट से क्या करना है, विकेट तो 6 गिरे. विकेट पे मैच अजहरुद्दीन ने जिताया था जब अब्दुल कादिर दूसरे रन पे रन आउट हुए थे और सारे पाकिस्तान ने अब्दुल कादिर को कोसा था कि आप आउट हुए और भारत की जीत हुई. वो उस वक्त टाइम विकेट देखे जाते थे. चला शेवटचे 3 मिनिटं उरलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. राईस बिल्डर अँड डेव्हलपर्स आरेश, आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तुमच्या भेटीला अजून एक मोठी स्पर्धा इथे येणार आहे. जय बजरंग चषक 2021 हरीश जोशी यांचा तो बिग शो तुम्हाला पाहायला मिळेल. आणि थोड्याच दिवसात तुम्हाला जय खंडोबा यांच्या माध्यमातून देखील एक मेगा इव्हेंट इथे पाहायला मिळेल. गेंदबाजी के लिए कुणाल. सुभाष ठाकरे जब तक रहेंगे खतरे की घंटी भी बजती रहेंगी और आशाएं भी जीवित रहेंगी जॉय कुमार की. लेकिन जॉय कुमार ने एंजॉय भर दिया है इस नारायण स्मृति चषक में. कुणाल करेल का कमाल की ना- सुभाष करेल बूम बूम. लेट्स सी. नरेंद्र चौधरी थोड़ा खामोश अब नजर आ रहे हैं. इस तरह के मैचेस बहुत देखे हैं करसन फ्लोरे ने, क्योंकि भिवंडी के स्पॉन्सरों का भी दिल गुर्दा बहुत मजबूत है, क्योंकि ऐसे ही मैचेस होते हैं. कुणाल सुभाष के लिए 6-17 का इक्वेशन. गेंद को आसमान में तान दिया है. गेंद के नीचे हुसैन. सुभाष ठाकरे आउट. दादाला पहिल्याच बॉलवर तंबूच्या दिशेने परत पाठवलंय. 5 बॉलमध्ये 17 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन. मॅच संपलेली नाहीये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. धनराज आए जिन्होंने गेंदबाजी बहुत अच्छी की थी. 2 ओवर 11 रन और 4 विकेट. अब उनके सामने 5 गेंदों पर 17 रन चाहिए. स्ट्राइक पे प्रेम है. मान लो तो हारे, ठान लो तो जीते. मौक्याचा क्षण, स्वतःला सिद्ध करण्याचा क्षण. बहुत मशहूर शायर शकील आजमी का ये शेर है. ओ बल्ले के अंदर लगी, आउट. LBW. गेंद बल्ले के नहीं अंदर लगी, सीधा जाकर टकराई, आउट हो गए. रविश पूछ रहे हैं कि विकेट कितने गिरे हैं. विकेट गिरे हैं 8. बिना इस क्रिकेटर के तो वैसे भी दीवानगी कम हो जाती है, क्योंकि दर्शक और कुछ ऐसे क्रिकेटर हैं इनकी दीवानगी तो रंग भरती है क्रिकेट में. यस, ऑल आउट करेंगे वो कहाँ है, लेकिन ऐसा ना हो कि आप आउट हो जाए. क्रिकेट है, क्रिकेट में कुछ नहीं कहा जा सकता है. आणि गवळी सरांचं वाक्य तेच आहे ना, क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. आणि पाहूया आता ती अनसर्टेनिटी कुठल्या संघाच्या बाजूने जाते आणि कुठला संघ विजयाची माळ गळ्यात घालतोय. कुणाल हैट्रिक पे आ गए हैं. इस ग्राउंड का क्या, जबकि तालुका क्रिकेट का सबसे खूबसूरत हैट्रिक इसी ग्राउंड पे है. जब गुनेश पिंपलघर ने शाम के 5:20 हुए होंगे, 3 गेंदों में 3 बोल्ड किए और तीनों मर्तबा मिडल स्टंप उखाड़ा था. आरके ट्रॉफी हैट्रिक पे आ गए हैं यहाँ पर कुणाल. सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन रितेश. 8 विकेटें गिरी है जॉय कुमार की. करेश मात्रे का 0 पे आउट होना, वहीं से दबाव बढ़ता गया.
अपने घरेलू मैदान पर नहीं चल पाए हरेश। हरेश सेकंड ऑफिशियल वार्न किया जा रहा है आपको। रविश मोमिन को भी पता चाहिए कि मैदान में आप घूम रहे हैं ना कि गार्डन में। सेकंड वार्निंग मिल चुकी है रविश मोमिन। ओ वाइट, क्योंकि काफी टाइट सिचुएशन है। सही निर्णय अंपायर का। लाइन पे गेंद गिरी थी और लाइन बिलोंग्स टू अंपायर, लेकिन जिस तरह कट टू कट सिचुएशन रहता है, ये देखिए सही निर्णय। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर 42। कितने चाहिए और साहिबा? 4-16। एक बड़ा स्ट्रोक मैच में सनसनी फैला सकता है। फुल टॉस गेंद खेला जरूर है, मिस टाइम है। लॉन्ग ऑफ पे हुसैन है, 1 रन आता हुआ। 3 गेंदे 15 रन। देखिए इस मैच को अगर पूरा किसी ने हैंडल किया है तो वह हरीश के ने। पहले बल्लेबाजी बहुत अच्छी की, 38 रन अकेले ने बनाए। दूसरे बैट्समैन ने सिर्फ 7, 1, 2, 6, 0, 0। मोबाईल नंबर। और फिर योगेश ने जो गेंदबाजी की, 2 ओवर 11 रन और 3 विकेट। 3 दावेदार। मैच पहले कौन जीतता है ये देखेंगे। ओ लेग बाय। अपील नहीं की थी, वहां अधूरे मन की अपील थी। रिप्ले में हम देखना चाहेंगे। यस, इम्पैक्ट ऑफिस टाइम के बाहर रहा था। 2 फुलटॉसवर जास्त काही हाती आलं नाहीये, धावा यायला हव्या होत्या। 2 फुलटॉस बॉल हाताळले होते गोलंदाज कुणालने, आणि आता सिच्युएशन अशी आहे की 2 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे। हरेश प्लीज, हरेश प्लीज, काफी समय हो चुका है। 2 गेंदे 16 रन। 2 गेंदे 14 रन, सॉरी। अच्छी गेंद, वाइड यॉर्कर। हालांकि यहाँ पे आरके ट्रॉफी 2004 में जो पहली ट्रॉफी थी, एक अद्भुत घटना हुई थी। पहला मैच वेदांत द्वारा खेल रही थी, 1 गेंद में 13 चाहिए थे, नो बॉल डाला, 13 रन बनाए और आरके ट्रॉफी को ही जीत लिया बाद में। इसके साथ ही इस मैच को जीत लिया है। बैट्समैन आउट हो गए हैं। रईस बिल्डर एंड डेवलपर, कॉन्ग्रेचुलेशन तारिक रईस, कैप्टन अरकम पटेल, हरीश केने एंड ऑल टीम। हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक जॉय कुमार, हार्ड लक करसन फ्लोरे। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच के 2 दावेदार थे। एक तो योगेश थे, 2 ओवर 11 रन 3 विकेट। लेकिन इस मैच को जो बनाया वही मैन ऑफ द मैच का हकदार है, और वो खिलाड़ी हैं जंगजू क्रिकेटर हरीश केने। हरीश